हाय फ्रेंड्स, आज आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करत आहोत. अंकींशनाचे महत्त्व. मित्रांनो, आज आपण अंकींशनाचे महत्त्व ह्या पॉईंटला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला यासाठी प्रथमतः अंकींशन म्हणजे काय हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर अंकींशन जर समजलं तर तुम्हाला तिथे अंकींशनाचं महत्त्व समजल्यासारखं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला त्याआधी छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तर आता मित्रांनो, आपण अंकींशनाचे महत्त्व ह्या पॉईंटला सुरुवात करूया. हा क्वेश्चन मित्रांनो, जे टर्मिनेट एक्झाम होते त्या टर्मिनेट एक्झामच्या दृष्टीने व्हेरी IMP आहे. याला IMP करून ठेवा. गेल्या 3 वर्षापासून मित्रांनो हा क्वेश्चन टर्मिनेट परीक्षेला विचारलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्सला विचारला जातो. जर तुम्हाला हा ब्रॉड क्वेश्चनमध्ये विचारला तर तुम्हाला त्याचं पूर्णपणे 500 उत्तर लिहिणं आवश्यक असतं. तर बघूया आपण अंकींशनाचे महत्त्व काय आहे. त्यामध्ये मित्रांनो 1 नंबर आहे, व्यवसायाची सत्य आर्थिक स्थिती समजते. आता मित्रांनो, तुम्हालाही माहीत आहे, तुमची समजा काय आहे, व्यवसाय संघटना आहे. आणि मित्रांनो, तुमच्या व्यवसाय संघटनेचं काय होतं, ऑडिट होतं. म्हणजे तुमच्या व्यवसाय संघटनेचं अंकींशन केलं जातं. म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो तुमच्या व्यवसाय संघटनेचं अंकींशन केलं जातं, त्या अंकींशन केल्यानंतर काय केलं, तुमच्या व्यवसाय संघटनेचं अंकींशन केलं जातं. आणि मित्रांनो, ते अंकींशन केल्यानंतर त्या अंकींशनाहून तुम्हाला तुमच्या बिझनेसची काय समजते, आर्थिक स्थिती. काय समजते, आर्थिक स्थिती. म्हणजे मित्रांनो नेमकं काय समजतं की तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसची स्थिती आज काय आहे, तो प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे, हे तुम्हाला त्या अंकींशनामधून समजतं. तुमचं परचेस किती आहे वर्षभरात, तुमचं सेल्स किती आहे, तुमचे खर्च किती आहे, तुमची इन्कम किती आहे, हे तुम्हाला सगळं कशावरून समजतं, अंकींशनावरून समजतं. म्हणून मित्रांनो, व्यवसायाची सत्य आर्थिक स्थिती समजणे हे अंकींशनाचे एक महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 2 नंबर आहे, आवश्यक माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंकींशनाचे महत्त्व. आता मित्रांनो, आवश्यक माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंकींशनाचे महत्त्व म्हणजे नेमकं काय की मित्रांनो, जे व्यवसाय आता समजा आपली काय आहे, संघटना आहे. संघटनेमधील मित्रांनो जो कर्मचारी वर्ग आहे, कोण आहे, कर्मचारी वर्ग. म्हणजे मित्रांनो कर्मचारी वर्ग म्हणजे नेमकं काय की त्या बिझनेसच्या व्यवसाय संस्थेमध्ये जे व्यक्ती काम करतात, की ज्या व्यक्तींना हे काम दिलं जातं की हिशोब नोंदवहीत ठेवणे, त्याचबरोबर सर्व हिशोब हे खतावणी तयार करणे, हे सगळं जे काम त्यांना दिलं जातं ते कर्मचारी वर्ग. आता मित्रांनो उदाहरण घ्या की ते कर्मचारी वर्ग काम करत असताना त्या कर्मचारी वर्गांना माहीत असतं की आपण जे हिशोब नोंदी ठेवणार आहे किंवा आपण जे हिशोब लिहून ठेवणार आहे, या हिशोबाची कोणीतरी पुढे हे करणार आहे, काय, ऑडिट करणार आहे. त्यामुळे आपण हिशोब लिहिताना कसे लिहिले पाहिजे, अचूक लिहिले पाहिजे, बिनचूक लिहिले पाहिजे, जेणेकरून आपण ज्यावेळेस आपण लिहिलेल्या हिशोबाचं ऑडिट होईल, अंकींशन होईल, त्यावेळेस ते अंकींशन योग्य प्रकारे होईल. मग मित्रांनो, त्या अंकींशन जर योग्य प्रकारे झालं तर मित्रांनो त्या संस्थेला तो जो अंकेक्षक आहे, जो अंकींशन करणारा, तो तुमचं अंकींशन म्हणजे तुमचं ऑडिट हे योग्य पद्धतीने चाललं आहे असं काय देतो, प्रमाणपत्र देतो. म्हणून मित्रांनो, आवश्यक माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंकींशनाचं महत्त्व हे एक महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 3 नंबर आहे, हिशेबातील चुका लक्षात घेऊन चुकांना अप्रतिक्रियेला पायबंद बसतो. आता मित्रांनो, पायबंद म्हणजे काय, आळा बसतो. काय बसतो, आळा बसतो. आता मित्रांनो, हिशोबातील चुका लक्षात घेऊन चुकांना अप्रतिक्रियेला आळा बसणं म्हणजे काय होतं की तुम्हाला मी सांगितलं तुमची काय आहे, संघटना आहे. काय आहे तुमची संघटना, तुमच्या संघटनेमध्ये काय आहे, कर्मचारी. मग मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं की जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी ते कामकाज दिलं जातं. जसं उदाहरण घ्या मित्रांनो, तुम्ही समजा विक्री विभागामध्ये काम करत असाल, खरेदी विभागामध्ये काम करत असाल, तुम्हाला तुमच्याकडे किती माल आला गेला ह्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती काय मेन्शन लिहून ठेवावं लागते, तिकडं सेव्ह करून ठेवावं लागते तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, संगणकामध्ये. मग मित्रांनो तुम्हाला हे माहीत असतं की तुम्ही जी माहिती भरून ठेवलेली आहे की तुम्ही ज्या माहितीची नोंदणी तुमच्याकडे ठेवलेली आहे त्या नोंदणीचं कुठंतरी ऑडिट होणार आहे. काय होणार आहे, ऑडिट म्हणजे अंकींशन होणार आहे. मग मित्रांनो त्यांना माहीत असतं कुणीतरी आपल्या माहितीचं अंकींशन करणार आहे, म्हणून ते जे कर्मचारी आहे ते कर्मचारी ती माहिती बिनचूक लिहिण्याचा प्रयत्न करता, अचूकपणे लिहिण्याचा प्रयत्न करता, बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करता. मग मित्रांनो तो बरोबर लिहिण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना माहिती आहे आपण जर हिशोब चुकवला तर पुढे आपला हिशोब तपासणारा अंकेक्षक आहे, तो आपली चूक लक्ष धरून आपली चूक ही उघडकीस आणेल. आणि आपली चूक जर उघडकीस आली तर आपलं काम, आपण इथे काम करू शकत नाही, आपलं काम काढून टाकलं जाईल. मग मित्रांनो त्या भीतीनं ते कर्मचारी योग्य पद्धतीने आपलं अंकींशन नोंदवहीत, जमा खर्चवहीत त्यांच्या नोंदी काढतात, जेणेकरून मित्रांनो ज्या हिशोबातील चुका आहे त्या लक्षात घेऊन चुकांना काय बसतो, आळा बसतो. आता मित्रांनो
आता समजा उदाहरण घ्या, तुम्ही कर्मचारी आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी तुमचा अंकेक्षक आहे, तुमचे हिशेब तपासणार आहे. त्या भीतीने मित्रांनो तुम्ही काय करता, जागृत राहतात, चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे मित्रांनो तुमच्याकडून होणारी जी अफरातफर होती किंवा तुमच्याकडून होणाऱ्या ज्या चुका होत्या त्या चुकांना काय बसतो, पायबंद बसतो, म्हणजे आळा बसतो. म्हणजे चूक इथून पुढे होत नाही, होणाऱ्या चुका होत नाही. ते मित्रांनो अंकीयंशनामुळे शक्य होतं. म्हणून हे एक अंकीयंशनाचं एक महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 4 नंबर आहे, हिशेब पद्धतीतील दोष किंवा उणिवा दूर करता येतात. आता मित्रांनो उदाहरण घ्या की तुमची तुमचा व्यवसाय, मग मित्रांनो तुमच्या व्यवसायामध्ये हिशेब पद्धत आहे, तुम्ही जे हिशेब लिहून ठेवलेले आहे, आता मी अंकेक्षक आहे आणि मला तर असं वाटलं की तुमच्या हिशोबामध्ये काहीतरी अफरातफर आहे, काहीतरी गडबड आहे, तुमच्या हिशोबामध्ये चुकीचा हिशोब मला दिसतो आहे आणि प्रत्यक्षात तुमचा विषय वेगळा झालेला असेल आणि तुम्ही ते मला जे सादर केलेली तुमची जमा खर्च पत्रक आहे ते जर मला वेगळे वाटत असेल तर मी काय करतो, तुमच्या हिशोबामध्ये चेक करतो आणि जर मला जर वाटलं तर काही चुका आहे तर मी तुम्हाला तुम्ही मला जे डॉक्युमेंट सादर केले होते, तुमचे जे जमा खर्च पुस्तक मला सादर केले होते, मी तुम्हाला ते दुरुस्तीसाठी परत करतो. मग मित्रांनो तुम्ही मला मी परत केलं, तुम्ही मला ते काय करता, दुरुस्त करून परत चेकिंग करता. म्हणजे त्यातून काय होता, ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दोष आणि उणिवा होत्या त्या दोष आणि उणिवा त्यामुळे दूर होता. म्हणून हे एक अंकीयंशनाचं महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 5 नंबर आहे, कर्ज मिळवता येणे शक्य होते. आता मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे, तुमचे जर समजा व्यवसाय आहे, काय आहे, व्यवसाय. आता मित्रांनो हे तुम्हाला फार काळापासून प्रत्येक वेळेस तुम्ही शिकतात की मित्रांनो व्यवसाय म्हणलं तिथं कशाची गरज पडते, तुम्हाला कर्ज. कशाची गरज पडते, कर्ज. आणि मित्रांनो तुम्हाला एक कर्ज कोण पुरवतो, तुम्हाला कर्ज बँका पुरवतात. कोण पुरवतो, बँक. मग मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बँकेकडे कर्जाची मागणी करता की तुम्हाला तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायचा आहे, तुमचा बिझनेस तुम्हाला विस्तृत करायचा आहे, तर तुम्हाला कर्ज हवं आहे. मग मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस कर्जाची मागणी बँकेकडे करतात त्यावेळेस बँक तुम्हाला काय मागतं की तुमचे मागील व्यवहाराची आम्हाला काहीतरी पडताळणी द्या, तुमच्या मागील व्यवहाराची आम्हाला ऑडिट करायला दाखवा, तुमचं बॅलन्स शीट ताळेबंद पत्रक दाखवा, तुमचं नफा तोटा पत्रक आम्हाला दाखवा. आता मित्रांनो बँक ताळेबंद पत्रक आणि नफा तोटा पत्रक बघूनच तुम्हाला कर्ज देते. जर तुमचं नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रकाची स्थिती जर चांगली असेल, तुमची आर्थिक स्थिती जर मजबूत असेल, तुमच्या बिझनेसची, तुमच्या व्यवसाय संघटनेची, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला काय करते, बँक कर्ज देते. आणि जर मित्रांनो तुम्ही जर चांगल्या पद्धतीने ऑडिटिंग केलं, तुम्ही तुमच्या ऑडिटिंगमध्ये काही अफरातफर केली नाही, तुम्ही जर अंकेक्षकाकडे म्हणजे ऑडिटरकडे तुमचे कागदपत्र जमा करत असताना, तुमचे जमा खर्च बुक जमा करत असताना तुम्ही त्यामध्ये जर काही गडबड अफरातफर केली नाही तर मित्रांनो तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळवता येणे काय होते, शक्य होते, सोपे होते, सुलभ होते. त्यामुळे मित्रांनो कर्ज मिळवता येणे हे अंकीयंशनाचं एक महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 6 नंबर आहे, भांडवल उभारणीस मदत. 6 नंबर आहे मित्रांनो, भांडवल उभारणीस मदत. आता मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे तुमचा व्यवसाय आहे, काय मित्रांनो, व्यवसाय. ऑलरेडी मित्रांनो तुमचा व्यवसाय आहे, पण तुम्हाला तुमचा व्यवसाय खूप मोठा करायचा आहे, तुम्हाला त्यासाठी अजून भांडवलाची गरज आहे. काय मित्रांनो, भांडवलाची गरज आहे. मग आता मित्रांनो तुम्हाला असं वाटतं जे गुंतवणूकदार आहे की तुमच्या संस्थेमध्ये जे व्यक्ती भांडवल गुंतवू शकतात, तुमच्या संस्थेमध्ये ज्या व्यक्ती भांडवल गुंतवू शकता. आता उदाहरण घ्या, तुमची समजा एक व्यक्ती संस्था आहे, संस्थेचा मालक एक आहे, पण तुम्हाला तुमच्या डोक्यात आहे की मला आता ती संस्थेचं भागीदारीकरण करायचं, म्हणजे तुम्हाला 2 पेक्षा अधिक व्यक्ती त्या संस्थेचे मालक करायचे. मग मित्रांनो तुम्हाला ज्या व्यक्ती या संस्थेमध्ये ॲड करून घ्यायचे आहे त्या व्यक्ती मित्रांनो सुरुवातीला तुमचं बघतात की तुमचे सेल किती आहे, तुमचं परचेस किती आहे, तुमचा खर्च किती होतो आहे, तुमची फर्म आजची तुमच्या फर्मची स्थिती, मग तुमच्या व्यवसाय संघटन स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती मजबूत आहे की नाही, तो गुंतवणूकदार हा विचार करतो आणि मग मित्रांनो तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये गुंतवणूक करतो. मग मित्रांनो त्याला जर असं वाटलं तुमचं ऑडिट अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे, तुमची जी व्यवसाय संघटना आहे ही प्रत्येक वर्षी प्रॉफिटमध्ये आहे, तुमच्या व्यवसाय संघटनेला दरवर्षी प्रॉफिट होतो आहे, तर मित्रांनो तो व्यक्ती भांडवल उभारणी करतो आणि मित्रांनो त्यामुळे काय होतं, गुंतवणुकीमुळे त्याच्या भांडवल उभारणीस तुम्हाला मदत होते. त्यानंतर मित्रांनो 7 नंबर आहे, नुकसान भरपाई मिळणे सुलभ होते. आता मित्रांनो उदाहरण घ्या, तुम्ही तुमच्या फर्मचा इन्शुरन्स केलेला आहे, तुमच्या विमा संस्थेचा इन्शुरन्स केला आहे. आता इन्शुरन्स केल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये काही नुकसान झालं, तुमच्या बिझनेसमध्ये काही नुकसान झालं, त्यावेळेस ती जी विमा कंपनी आहे, विमा संस्था आहे, त्या विमा संस्था काय करतात की तुमचं पहिले ऑडिटिंग करतात, तुमचं विवरणपत्रे, ताळेबंद पत्रक, जमा नफा तोटा पत्रक, हे सर्व पत्रकावर ते विश्वास ठेवून तुम्हाला काय करतात, भरपाई देतात. मग मित्रांनो ती विमा कंपनी भरपाई देत असताना काय विचार करते की तुमचं विवरणपत्र, त्याचबरोबर ताळेबंद पत्रक, त्याचबरोबर नफा तोटा पत्रक, ह्या पत्रकांची स्थिती बघून तुम्हाला कर्ज दिलं जातं. मग त्यासाठी मित्रांनो तुमचं काय महत्त्व असतं, ऑडिटिंग करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मित्रांनो नुकसान भरपाई मिळणे सुलभ आहे, हे अंकीयंशनाचं एक महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 8 नंबर आहे, व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडते.
काय मित्रांनो 8 नंबर आहे व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडते. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं तुमचं काय व्यवसाय आहे. आता मित्रांनो तुम्ही तुमच्या व्यवसायामधील कर्मचाऱ्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने खतावणी नोंदी ठेवल्या तुमच्या व्यवसायाच्या. मग तो तुमच्या व्यवसायाच्या चांगल्या पद्धतीने जर नोंदी ठेवल्या तर मित्रांनो तो ऑडिटिंग करणारा जो अंकेक्षक आहे तो अंकेक्षक ज्यावेळेस तुम्ही त्याला जमा खर्च पुस्तक सादर करणार आणि तो तुमचे जमा खर्च पुस्तकं चेक करून तुम्हाला त्याच्यावर काहीतरी अभिप्राय देणार. म्हणजे काय अभिप्राय देणार, तुम्ही केलेले तुमचे जमा पुस्तक हे योग्य आहेत आणि तो तुम्हाला तुम्ही दिलेलं तुमचं जमा पुस्तक तुमचं केलेलं ऑडिटिंग हे अगदीशय योग्य झालेलं आहे असं तुम्हाला ज्यावेळेस प्रमाणपत्र देतो त्यावेळेस तुम्हाला अभिमान वाटतो की नाही माझ्या फर्मचं ऑडिटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि तुम्हाला ज्यावेळेस ते प्रमाणपत्र मिळतं ते प्रमाणपत्र मिळून तुमच्यामध्ये मित्रांनो कामाची अजून आवड निर्माण होते. तुम्हाला असं वाटतं की अजून चांगल्या पद्धतीने आपलं काम कसं होईल. म्हणजे मित्रांनो त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करतात आणि ते काम केल्यामुळे मित्रांनो तुमचं काय पडतो नावलौकिकात भर पडतो. हे एक मित्रांनो अंकेक्षणाचं महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 9 नंबर आहे व्यवसाय उद्योग संस्थाच्या संपत्तीचे नावलौकिकाचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचे महत्त्व. आता मी तुम्हाला बेसिक अंकेक्षण म्हणजे कळलं. अंकेक्षण म्हणजे काय की जमा खर्च पुस्तकाचं ऑडिटिंग करणे त्याला आपण अंकेक्षण म्हणतो. मग मित्रांनो व्यवसाय उद्योग संपत्तीचं आता उदाहरण घ्या मित्रांनो तुम्हाला तुमची व्यवसाय संस्था विक्री करायची आहे. काय करायची आहे, विक्री करायची आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ती देऊन टाकायची आहे चालवण्यासाठी. मग मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या त्या व्यवसाय संस्थेची व्हॅल्यू काढायची आहे, तुम्हाला समजा विक्री करायची किती रुपयाला ती विकायची आहे, त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करता की तुमच्या फर्मचं बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा पत्रक, त्यानंतर सगळे विवरणपत्रक, खतावणी हे सर्व मित्रांनो तुम्ही काय करता तुमच्या संघटनेचं चेक करताना त्याच्यावर तुम्ही काय करतात मूल्य ठरवतात, किंमत ठरवतात. मग तुमचं मूल्यांकन ठरवताना तुमचं नावलौकिकाची प्राईस ठरवताना त्या तुमचं उद्योग संपत्ती ठरवताना तुम्हाला काय उपयोगी पडतं बॅलन्स शीट, ताळेबंद पत्रक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा पत्रक हे तुम्हाला उपयोगी पडतं. म्हणून मित्रांनो हे एक अंकेक्षणाचं एक महत्त्व आहे. मित्रांनो इथं आपले 9 महत्त्व संपलेलं आहे आणि अजून आपण कंटिन्यू आपले 4 महत्त्व बाकी आहे ते कंटिन्यू घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो 10 नंबर आहे विविध व्यावसायिकाच्या संघटनेच्या दृष्टीने अंकेक्षणाचे महत्त्व. आता मित्रांनो उदाहरण घ्या, तुम्हाला मी सांगितलं की तुमची काय आहे व्यवसाय संघटना आहे, काय आहे व्यवसाय. आणि मित्रांनो समजा तुमचा जो व्यवसायाचा मालक आहे, तुम्ही समजा व्यवसायाचे कर्मचारी आहात आणि तुमच्या व्यवसायाचा मालक काही कारणानिमित्त बाहेरगावी असेल. मग आता मित्रांनो त्याने तो जो व्यवसाय तुमच्यावर सोपवलेला आहे, काय केलेला आहे तुमच्यावर सोपवलेला आहे. पण मित्रांनो जरी तो त्या व्यवसाय संघटनेत नसला तरीही त्याला त्याच्या व्यवसायाची स्थिती समजू शकते. तो काय करू शकतो की जो ह्या संस्थेचं तुमच्या संस्थेचा जो ऑडिटर आहे की जो तुमच्या संस्थेचं ऑडिटिंग करतो त्याच्याशी चर्चा करून त्याच्या व्यवसायाबद्दल काय समजू शकतो, त्याच्या व्यवसायाची स्थिती काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे ही त्याला समजू शकते. कोणाला, त्या व्यवसायाच्या मालकाला. जरी तो तुमच्या व्यवसाय संघटनेमध्ये नसला, तो कुठेतरी बाहेरगावी असला तरी त्याला सुद्धा तो तज्ज्ञ व्यक्तीचं मत घेऊन तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा करून तुमच्या त्या व्यवसायाच्या संबंधी तुमच्या व्यवसायाच्या स्थितीसंबंधी सत्यता पडताळून पाहू शकतो. म्हणून मित्रांनो विविध व्यावसायिकाच्या संघटनेच्या दृष्टीने अंकेक्षणाचं हे एक महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 11 नंबर आहे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने अंकेक्षणाचं महत्त्व. मित्रांनो तुम्हाला मी थोड्या वेळपूर्वी सांगितलं की समजा तुम्हाला एखादा व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये घ्यायचा आहे, समजा एखादा भागीदार तुम्हाला ॲड करायचा आहे, भागीदार तुमची संस्था भागीदारी करायची आहे. मग मित्रांनो तो जो व्यक्ती आहे की ज्याला गुंतवणूक करायची आहे तो काय विचार करतो, ती फर्म पहिले कशी आहे, त्या फर्मची आर्थिक स्थिती कशी आहे, त्या फर्मचं नफा तोटा पत्रक कसं आहे, त्या फर्मचं ताळेबंद पत्रक कसं आहे, म्हणजे बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस तो चेक करतो ज्यावेळेस त्याला गुंतवणूक करायची असते. आणि त्याला जर वाटलं की तुमचं बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस हे चांगल्या पद्धतीने ऑडिटिंग केलं जातं किंवा तुमचा बिझनेसची जी हे आहे चांगल्या पद्धतीने तुमचा बिझनेस चालतो आहे, त्यावेळेस मित्रांनो तो गुंतवणूक करतो. म्हणून मित्रांनो गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं हे एक अंकेक्षणाचं महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो 12 नंबर आहे अधिकृत पुरावा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अंकेक्षणाचं महत्त्व. आता अधिकृत पुरावा म्हणजे काय मित्रांनो की तुम्हाला माहिती आहे तुमचं ज्यावेळेस बिझनेसमध्ये जे डॉक्युमेंट असतील, समजा जमा खर्च पत्रक तुम्ही जे नोंदणी केलेल्या असतील तुमच्या व्यवसायाच्या, त्या नोंदणी ज्यावेळेस मित्रांनो तो ऑडिटर ऑडिटिंग करतो तुमच्या ज्या जमा खर्च पुस्तकाचं, त्या पुस्तकाचं ऑडिटिंग केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तो कर ठरवून देतो तुम्हाला किती टॅक्स भरायचा आहे. काय करून देतो, तुमच्या फर्मला किती टॅक्स भरायचा आहे. समजा आपण उदाहरण घेऊ, तुमच्या समोरचं उदाहरण आहे GST. कोणतं उदाहरण आहे मित्रांनो, GST. मग तो तुम्हाला हे करून देतो की तुम्ही टॅक्स किती भरायचा आहे. आता जर मित्रांनो तुमची फर्म प्रॉफिटमध्ये असेल, तुमची फर्म ही प्रॉफिटमध्ये असेल तर तुम्ही टॅक्स भरतात. मग मित्रांनो तुम्ही टॅक्स भरल्यानंतर तुम्हाला काहीतरी अधिकृत पावती मिळते. काय मिळते, तुम्ही टॅक्स भरल्याची तो एक त्याला म्हणायचं मित्रांनो अधिकृत पुरावा. तुम्हाला टॅक्स भरल्यानंतर जे काही पावती दिली जाते, रिसीट दिली जाते त्याला मित्रांनो म्हणायचं अधिकृत पुरावा.
ते उपलब्ध करून देण्या दृष्टीने सुद्धा काय मित्रांनो अंकेशनाचं महत्त्व आहे. तुम्ही अंकेशन केलं म्हणून तुम्हाला कळलं की तुम्हाला किती टॅक्स भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटचं आहे न्यायालयात पुरावा सादर करण्याच्या दृष्टीने अंकेशनाचं महत्त्व. आता मित्रांनो उदाहरण घ्या, तुम्ही आणि तुमचा सप्लायर आहे, तुम्हाला जो माल पुरवतो, त्याच्यानंतर तुमच्यात काही समजा वाद झाले, आणि त्या वादाचा गुन्हा हा न्यायालयात दाखल झाला. त्या वादाचा काय झाला, दावा दाखल झाला. मग न्यायालय काय करते मित्रांनो, दोन्ही फर्मचं जे अंकेक्षय ऑडिटिंग केलं आहे ते केलेलं आहे की नाही हे पहिले म्हणजे याची विचारपूस करतं. दोन्ही फर्म टॅक्स कर भरता आहेत की नाही हा विचार करतं आणि त्याच्यावर मित्रांनो न्यायालयात पुरावा मिळतो. म्हणजे मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थितपणे टॅक्स वगैरे भरत असाल तर मित्रांनो तुम्हाला न्यायालय एक तुमची फर्मला कोणताच प्रॉब्लेम नाही असं एक प्रूफ तुम्हाला देतं आणि मित्रांनो ते एक अंकेशनामुळे शक्य होतं. कारण की तुम्ही बॅलन्स शीट ताळेबंद पत्रक अंकेशनामध्ये तयार केलेलं असतं आणि त्याच्यावरूनच तुम्हाला न्यायालय तुम्ही गुन्हेगार आहात की नाही हे ठरवतं. म्हणून मित्रांनो न्यायालयात पुरावा सादर करण्याच्या दृष्टीने हे एक अंकेशनाचं महत्त्व आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या अंकेशनाचे महत्त्व हा पॉईंट संपलेला आहे. तरी तुम्हाला काही शंका असेल टॉपिकबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.